काँग्रेस आमदार रवींद्र दंगेकरांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमधील धुसफूस समोर आली आहे। काँग्रेसचे नेते आणि 7 टर्म नगरसेवक असलेले आबा बागुल यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवून नाराजी व्यक्त केली आहे। पुण्यात निष्ठेची हत्या झाली म्हणत बागुल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कोल्हापूरमध्ये अखेर काँग्रेसनं शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर केली। जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढवतोय अशी प्रतिक्रिया शाहू महाराजांनी दिली। शाहू फुले आंबेडकरांचा माझ्यावर प्रभाव असून समतेचा विचार घेऊन पुढे जायचंय असंही ते म्हणाले। नांदेडमधून माजी आमदार वसंतराव चव्हाणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंतराव चव्हाणांच्या समर्थकांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला। कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस निवडून येणार असा विश्वास उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केला। रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत कांग्रेसकडून नरेश बर्वे यांचं नाव। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। चर्चेत आले। रेशमी बर्वेंची उमेदवारी जात प्रमाणपत्रामुळे अडचणीत आली असताना नरेश बर्वेंनी ही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली। ते दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात आहेत। खासदार अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांना पुन्हा डिवचले। केवळ उमेदवारी मिळावी या संकुचित वृत्तीने तुम्ही पुढे जात असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही अशी टीका त्यांनी केली। कांदा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गप्प का राहिलात असा सवालही त्यांनी आढळरावांना विचारलाय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना दुपारी 2:30 वाजता पीएमएलए कोर्टात हजर केलं जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली। दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांना ईडीनं काल त्यांच्या घरून अटक केली। या प्रकरणी आम आदमी पक्षानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली। केजरीवालांच्या अटकेनंतर आपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। भाजपच्या मुख्यालयासमोर आपनं आंदोलन केलं। केजरीवालांना काल ईडीनं चौकशीनंतर अटक केली, त्याचे तीव्र पडसाद उमटतात। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर पुण्यामध्ये आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। पुण्यातील भाजप कार्यालयाबाहेर आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजीही केली। पोलिसांनी आप कार्यकर्त्यांना रोखलं।